बता रहे हैं इसकी माँ का नाम क्या है। नळातून येणारे पाणी मळकट असून त्यामध्ये मच्छर आणि घाण साचल्याचं दिसून येत आहे। या गंभीर बाबीकडे वाशिम नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे गढूळ पाणी होत आहे। काल प्रभाग क्रमांक 9 मध्ये नळाला आलेल्या पाण्यामध्ये गाळ, माती तसेच मच्छर दिसत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। दूषित पाणी पिण्यामुळे पोटाचे आजार, ताप आणि इतर संसर्गजन्य आजार होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। नागरिकांनी या संदर्भात नगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी काही दिवस स्वच्छ पाणी पुरवठा होतो, मात्र कायम ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। नगरपालिकेने पाणी शुद्ध करून पुरवठा करणे अपेक्षित असताना अशा प्रकारे गढूळ आणि घाणयुक्त पाणी येत असल्याने नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दरम्यान दूषित पाण्यामुळे जर नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। त्यामुळे नगरपालिकेने तातडीने या समस्येवर उपाययोजना करून नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी होत आहे। बता रहे हैं इसकी माँ का नाम क्या है। नळातून येणारे पाणी मळकट असून त्यामध्ये मच्छर आणि घाण साचल्याचं दिसून येत आहे। या गंभीर बाबीकडे वाशिम नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे गढूळ पाणी होत आहे। काल प्रभाग क्रमांक 9 मध्ये नळाला आलेल्या पाण्यामध्ये गाळ, माती तसेच मच्छर दिसत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। दूषित पाणी पिण्यामुळे पोटाचे आजार, ताप आणि इतर संसर्गजन्य आजार होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। नागरिकांनी या संदर्भात नगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी काही दिवस स्वच्छ पाणी